नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात आपण सर्व? तुम्ही सर्व बघत आहात इन्फॉर्मेटिव्ह सर्च यूट्यूब चॅनल आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये. नोकरीविषयक माहितीचा महत्त्वपूर्ण व्हिडिओ नेहमीप्रमाणे तुमच्या सगळ्यांसाठी इथे घेऊन आलेलो आहोत. कोणत्या पदांसाठी ही भरती असणार आहे, वयोमर्यादा काय आहे, शैक्षणिक अर्हता काय लागणार आहे, अर्ज कशा पद्धतीने करायचे आहेत, वेतन किती मिळणार आहे, परीक्षा होणार आहे, मुलाखत होणार आहे, कशा पद्धतीने निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे, अशा तुमच्या मनातल्या सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांच्या उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्हाला जर या नोकरीची आवश्यकता नसेल तर आजचा व्हिडिओ इतरांपर्यंत आठवणीने शेअर करा. तर मित्रांनो, आजची जी नोकरीची जाहिरात आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मुंबई यांच्या अंतर्गत MSC बँक यांच्या अंतर्गत ही भरती आहे. सो तुम्ही जर बँकेअंतर्गत जॉब करू इच्छित असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ तुमच्या इतर मित्रांना सुद्धा शेअर करा जे बँकेमध्ये नोकरी करू इच्छिता. तर ही MSC बँक महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक यांचं ऑफिशियल पेज आहे, अधिकृत संकेतस्थळ आहे. ऑफिशियल वेबसाईटवरती संपूर्ण नोकरीविषयक माहितीचे डिटेल तुम्हाला इथे दिलेले आहे. कोणत्याही प्रकारची खोटी जाहिरात किंवा फेक बातमीही नाही आहे. त्यामुळे तुम्ही जर यासाठी इलिजिबल असाल तर नक्कीच यासाठी अप्लाय करू शकता. सो अप्लाय कसं करायचं आहे त्यासाठी जाहिरात बघणं गरजेचं आहे. तर चला आपण जी महत्त्वाची जाहिरात आहे ती इथे आपण बघूया. सो महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मुंबई यांच्या अंतर्गत इथे एंगेजमेंट ऑफ कोऑपरेटिव्ह इंटर्न्स ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस इन महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक मुंबई आणि डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक इन अ महाराष्ट्र. सो ऑल ओव्हर महाराष्ट्र इथे ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. सो कोणकोणत्या पोस्ट आहेत ती इथे आपण बघूया. सो हे इथे डिटेल तुम्हाला दिलेलं आहे. सो जे कॅन्डिडेट आहे फिलिंग द प्रिस्क्राइब एलिजिबिलिटी क्रायटेरिया रिक्वायर्ड टू अप्लाय ऑफलाईन ऑन ऑर बिफोर अ टाइमलाईन इंडिकेटेड. सो ऑफलाईन तुम्हाला अप्लाय करायचं आहे, ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार नाहीत. डिटेल जे आहेत पोस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ते इथे खाली दिलेले आहे. सो नेम आहे पोस्टचे इथे कोऑपरेटिव्ह इंटर्न, कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती आहे. 1 इयरचा तुमचं एक कॉन्ट्रॅक्ट जे आहे, पण बऱ्याच वेळा हे कॉन्ट्रॅक्ट जे आहे तिथे वाढवण्यात येतं. त्यामुळे फक्त कॉन्ट्रॅक्ट बेसवरती आहे म्हणून सोडून देऊ नका. महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक अंतर्गत ही सुवर्ण संधी आहे. सो नंबर ऑफ इंटर्न आणि लोकेशन इथे दिलेलं आहे. सो सुरुवातीला इथे आहे तर महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक इथे एक, मुंबई डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक एक, अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, बुलढाणा. सो सगळ्या जिल्ह्याअंतर्गत ऑल ओव्हर महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक अंतर्गत ही भरती आहे. सो तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये इथे आहात त्या अंतर्गत तुम्ही जे आहे ते अप्लाय करू शकता. सो ऑलमोस्ट सगळ्या इथे आहे. टोटल 32 इथे जागांसाठी जी आहे ती इथे भरती प्रक्रिया दिलेली आहे. सो आता आपण क्रायटेरिया इथे बघूया. सो एलिजिबिलिटी काय आहे बघा इथे. सो MBA इथे गरजेचं आहे और 2 इयर पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन मॅनेजमेंट. सो MBA किंवा तुमचं PGDM पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा जो आहे मॅनेजमेंट म्हणजे गरजेचं आहे. इन मार्केटिंग मॅनेजमेंट और कोऑपरेटिव्ह मॅनेजमेंट और ॲग्री बिझनेस मॅनेजमेंट और रूरल डेव्हलपमेंट मॅनेजमेंट ॲक्रिसिएटेड बाय द ऑल इंडिया काउन्सिल टेक्निकल एज्युकेशन दॅट इज AICTE किंवा युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन UGC यांच्या अंतर्गत तुमचं हे एज्युकेशन गरजेचं आहे. सो इसेन्शियल क्वालिफिकेशन प्रेफिशियन्सी इन कॉम्प्युटर इज इसेन्शियल. सो कॉम्प्युटर नॉलेज असणं, प्रेफिशियन्सी इथे असणं गरजेचं आहे. एज लिमिट काय आहे बघा. मिनिमम एज आहे इथे 21 इयर्स 21 वर्ष आणि मॅक्झिमम वयोमर्यादा आहे 30 वर्ष. जे तुमचं एज कन्सिडर केलं जाणार आहे 31/5/2024 रोजी. कॅन्डिडेट शुड हॅव बीन बोर्न नॉट अर्लियर दॅन 31/5/1994. सो 1994 31 मे त्याच्या आधी जन्म झालेला नसावा. पोस्टिंग जे आहे इंटर्नचं बघा. सो सिलेक्टेड कोऑपरेटिव्ह इंटर्न विल बी पोस्टेड ॲट द इच डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक अँड 1 ॲट द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड. आता यासाठी वेतन किती मिळणार आहे बघा. द सिलेक्टेड कोऑपरेटिव्ह इंटर्न विल बी पेड अ मंथली 25,000 बाय रिस्पेक्टिव्ह स्टेट कोऑपरेटिव्ह बँक और अ डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक. लिव्ह फॅसिलिटी दिलेल्या आहेत कशा प्रकारे आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला TADA जे आहे विल बी प्रोव्हाइडेड बाय द रिस्पेक्टिव्ह स्टेट कोऑपरेटिव्ह बँक. सो ॲडिशनल तुम्हाला इथे जे अलाउन्सेस आहे ते मिळू शकतात. रोल आणि ड्युटीज काय आहे ते बघा तुम्हाला दिलेले आहेत. सो ह्या तुम्ही रोल ड्युटीज जे आहेत प्रत्येकाने इथे वाचून घ्या. अदर टर्म आणि कंडिशन दिलेल्या आहेत. सो ह्या सुद्धा महत्त्वाच्या आहेत. सो ह्या टर्म कंडिशन प्रत्येकाने जाहिरातीमध्ये नीट वाचा. जाहिरात जी आहे ऑफिशियल वेबसाईटवरती आहे, त्याचबरोबर आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा इथे बघायला मिळेल. टेलिग्राम चॅनल जॉईन केला नसेल तर त्याची लिंक याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथे तुम्हाला मिळू शकते. सो आता अप्लाय कसं करायचं आहे बघा. सो अदर इन्स्ट्रक्शन दिलेले आहे. सो कॅन्डिडेट मे डाउनलोड ॲप्लिकेशन फॉर्म जो दिलेला आहे तुम्हाला बँक वेबसाईटवरती मिळेल. इथे
इलिजिबल कॅन्डिडेट जे आहे सबमिट ड्यूली फिल्ड ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे सपोर्टिंग डॉक्युमेंट तुमचे त्यामध्ये हा तुम्हाला सबमिट करायचा आहे टू द मॅनेजर OSD HRD अँड M डिपार्टमेंट द महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड सर विठ्ठलदास ठाकरे मेमोरियल बिल्डिंग 9 महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स लेन फोर्ट मुंबई इथे इन सील एनवलप सुपरस्क्राईब ॲज अ ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ कोऑपरेटिव्ह इंटर्न ऑन द एनवलप. सो एनवलप सील एनवलपमध्ये तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. फॉर्मची प्रिंट काढायची आहे, फॉर्म पूर्णपणे फिल करायचा आहे, डॉक्युमेंट त्याला जोडायचे आहेत आणि एखाद्या क्लोज एनवलपमध्ये हा फॉर्म टाकायचा आहे. एनवलपवरती मेन्शन करणं सुपरस्क्राईब लिहिलेलं आहे, एनवलपवरती मेन्शन करायचं आहे वरती ॲज अ ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट ऑफ अ कोऑपरेटिव्ह इंटर्न. फायनल सिलेक्शन जे आहे त्या इथे बँकेकडे असणार आहे, सिलेक्शन कमिटीकडे. ॲप्लिकेशन आर इन्व्हायटेड फ्रॉम अ सुटेबल क्वालिफाईड पर्सन टू वर्क ऑन अ कॉन्ट्रॅक्ट बेसिस जे आहे कोऑपरेटिव्ह इंटर्न. ॲप्लिकेशन तुमचे इथे सुरू झालेले आहेत 10 तारखेपासून 10 जूनपासून. सो सगळ्यात सुरुवातीला आज तुमच्यासाठी लवकरात लवकर हा व्हिडिओ आणलेला आहे, कारण की तुम्हाला ऑफलाईन अर्ज करायचे आहेत, त्याच्यामुळे अर्ज पोहोचणं गरजेचं आहे. सो जे कोणी इलिजिबल आहे, जे कोणी अप्लाय करू इच्छिता, लवकरात लवकर इथे तुम्हाला अर्ज करायचे आहे. सो 10 जूनपासून अर्ज सुरू झालेले आहेत. 30 जून शेवटची तारीख असणार आहे तुमचे ॲप्लिकेशन रिसीव्ह करायचे. ओनली शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट जे आहे ते इंटरव्ह्यूसाठी इथे बोलवण्यात येतील. सो हा बघा इथे तुम्हाला जो फॉर्मचा फॉर्मॅट आहे तो दिलेला आहे. सो PDF मधून तुम्हाला हा फॉर्मॅट जो आहे डाउनलोड करावा लागेल. सो ॲप्लिकेशन फॉर द पोस्ट जे आहे तुमचं कोऑपरेटिव्ह इंटर्न, इथे तुमचा पासपोर्ट साईज फोटो, त्याच्यावरती इथे पिन किंवा स्टेपल करायचं नाही आहे, स्टिक करायचं आहे आणि सिग्नेचर करायची आहे क्रॉसमध्ये. तुमचं फुल नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, तुमचं एज किती आहे ते, कॅटेगरी, रेसिडेन्शियल ॲड्रेस तुम्हाला इथे लिहायचा आहे तुमचा पिनकोड सहित. त्याच्यामध्ये ईमेल ID, टेलिफोन नंबर, मोबाईल नंबर जे काही आहे हे डिटेल नीट भरा, कारण की इंटरव्ह्यूसाठी कदाचित तुम्हाला मेल किंवा फोनवरती इन्फॉर्मेशन मिळू शकते किंवा ऑफिशियल वेबसाईटवरती, त्याच्यामुळे तुमचा ईमेल ID आणि फोन नंबर चालू असणं गरजेचं आहे. पॅन कार्ड नंबर लिहायचा आहे, आधार कार्ड, एज्युकेशन क्वालिफिकेशन, तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, कोणत्या युनिव्हर्सिटीमधून तुम्ही एज्युकेशन घेतलेलं आहे, इयर ऑफ पासिंग आणि त्याचे पर्सेंटेज ऑफ अ मार्क्स. त्यानंतर ॲडिशनल जर काही प्रोफेशनल क्वालिफिकेशन असेल तुमच्याकडे, सर्टिफिकेशन असेल तर ते तुम्हाला इथे द्यायचं आहे. त्याच्यानंतर वर्क एक्सपिरियन्स इथे काय आहे तुमच्याकडे त्या रिलेटेड, तो एक्सपिरियन्स तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. सो एम्प्लॉयर तुमचं डेजिग्नेशन काय होतं, तिथे कधी जॉईन केलं, कधीपर्यंत काम केलं, पोर्टफोलिओ हँडलेड असेल तर आणि लेवल ऑफ अ मॅनेजमेंट. सो हे सगळी डिटेल तुम्हाला द्यायची आहे. त्याच्यानंतर अचिव्हमेंट जर काही असेल आणि एक महत्त्वाचं इथे दिलेलं आहे, प्लीज इन्क्लूज अ सेल्फ अटेस्टेड फोटोज कॉपी ऑफ अ रिलेव्हंट एक्सपिरियन्स सर्टिफिकेट. एक्सपिरियन्स तुम्ही जर मेन्शन करत असाल तर त्या रिलेटेड एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, अनुभव प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडावं लागणार आहे. फक्त फॉर्ममध्ये एक्सपिरियन्स भरून चालणार नाही, त्या रिलेटेड प्रूफ एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. अचिव्हमेंट काही अवॉर्ड वगैरे तुम्हाला मिळाले असतील, स्कॉलरशिप, फेलोशिप जे काही असेल ते इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे. त्याच्यानंतर रेफरन्स लिहायचे आहे तुम्हाला, 2 इम्पॉर्टंट बँकर, प्रोफेशनल और अ गव्हर्नमेंट ऑफिशियल. सो रेफरन्सचं इथे काय काय डिटेल तुम्हाला लागणार आहेत बघा. तर रेफरन्सचं फुल नेम, त्यांचं डेजिग्नेशन, ऑर्गनायझेशन, ऑफिशियल ॲड्रेस, ईमेल ID, टेलिफोन, मोबाईल नंबर, आधार आणि पॅन कार्ड. सो तुमच्या रिलेटिव्ह किंवा फ्रेंड सर्कलमध्ये जे कोणी रेफरन्स असतील, जे बँकर्स आहेत, प्रोफेशनल आहेत किंवा गव्हर्नमेंट ऑफिशियल आहेत, असे 2 रेफरन्स तुम्हाला लिहायचे आहेत. त्याच्यानंतर लिस्ट ऑफ द फोटो कॉपीज ऑफ अ सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट. सो लिस्ट इथे जसं तुमचं सगळे इथे डॉक्युमेंट लागणार आहे ॲज पर जसे आपल्याला नेहमी लागतात, 10वी 12वी मार्कशीट, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, MBA, एक्सपिरियन्स असेल तर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कॅटेगरी अंतर्गत अप्लाय करत असाल तर ते डॉक्युमेंट, तुमचं डोमेसाईल, फोटो, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि अजून जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहे ते तुम्हाला इथे त्याची लिस्ट इथे द्यायची आहे आणि सबमिट करायची आहे. हे इथे डिक्लेरेशन दिलेलं आहे, डिक्लेरेशनसुद्धा तुम्हाला इथे ॲप्लिकेशनसोबत जोडायचं आहे. सो डायरेक्ट इंटरव्ह्यूद्वारे तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. कोणत्याही प्रकारची परीक्षा तुमची इथे नाही आहे, परीक्षा फीसुद्धा भरायची नाही आहे, त्याच्यामुळे खूप छान सुवर्णसंधी आहे. नक्कीच या सुवर्णसंधीचा फायदा करून घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला मित्रांनो लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा. बऱ्याच जणांना नोकरीची आवश्यकता असते, परंतु माहितीच त्यांच्यापर्यंत पोहोचली जात नाही. आपण बऱ्याच वेळा सोशली इथे सॉन्ग, डान्स, कॉमेडी व्हिडिओ शेअर करत असतो. असा महत्त्वपूर्ण एखादा व्हिडिओसुद्धा शेअर करा. माझ्यासाठी नाही, ज्याला समोरच्याला गरज आहे, म्हणून हा व्हिडिओ प्रत्येकाने इथे शेअर करायचा आहे. आणि तुम्हाला जर अजूनही काही प्रश्न असतील, डाऊट असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय मित्रांनो.